हॅलो स्टुडंट्स, आय एम मिस्टर ताडगे सर फ्रॉम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरत तालुका निफाड डेस नाशिक. टुडे वी आर गोइंग टू टीच पेज नंबर 48 लँग्वेज स्टडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषिक अभ्यास पान नंबर 48 वर जो मेन वर्ब मूळ क्रिया आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद याविषयी माहिती घेणार आहोत. मेन वर्ब अँड ऑक्झिलरी हेल्प मीन्स सहाय्यकारी क्रियापद. आता या ठिकाणी काही वाक्य दिले आहेत, ते वाचायचे आहेत. काळजीपूर्वक लक्ष द्या. मी प्रथम वाक्य वाचतो. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. सी केम टू अ टीनी गेट. द टीनी वुमन ओपन द tiny gate. She was tiny bit tired. She had a dog. She does all the work. या 5 वाक्यामध्ये या ठिकाणी कम COME हा मेन वर्ब आहेत. दुसऱ्या वाक्यात ओपन हा मेन वर्ब आहेत. त्याचं भूतकाळी रूप दिलं आहेत ED प्रत्यय लावून ओपन. त्यानंतर हिअर in 3, 4 and 5 respectively the verbs be. Be means आपण टू बीचं सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी दिलं आहेत. वॉज, हॅड आणि डज. या ठिकाणी टू बीचं वॉज एक क्रिया आहेत, टू हॅवचं हॅड एक क्रियापद आहेत आणि टू डूचं डज हे क्रियापद आहेत. अशा प्रकारे हे जे दिलेले आहेत हे मेन वर्ब मूळ क्रियापद म्हणून या ठिकाणी उसचा उपयोग केलेला आहे. बट बी, हॅव अँड डू आर ऑल्सो यूज द मेन वर्ब शो द सर्टेन थिंग्स. आता बीचे फॉर्म काय? टू बी मीन्स वॉज, वेअर, ॲम, इज, आर हे टू बीचे फॉर्म आहेत. टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. हॅवचं हॅव, हॅज, हॅड आणि डूचं डू, डज, डीड हे 3 हेल्पिंग वर्ब आहेत, सहाय्यकारी क्रिया आहेत. यांचा उपयोग आपण मेन वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ कार. माझ्याकडं कार आहेत. आता या ठिकाणी हॅव आहेत. हॅव हे मेन वर्ब आहेत. त्याचप्रमाणे सी हॅड अ डॉग. तिच्याकडे कुत्रा आहेत. सी वॉज अ टीनी 20 बीट टायर. सी डज ऑल द वर्क. ती सर्व काम करते. अशा वेळेस हे सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग केला जातो जेव्हा एखादी विशिष्ट गोष्ट आपल्याला दाखवायची असते त्यावेळेस. देन दे आर कॉल्ड द हेल्पिंग ऑर ऑक्झिलरी वर्ब्स. लेट सी द सम ऑफ दिस युजेस. याचा बाकीचा उपयोग बघू आपण कशासाठी होतो. ऑक्झिलरी वर्ब डू म्हणजे सहाय्यकारी क्रियापद जे आहेत डू, याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो. डू इज यूज विथ द मेन वर्ब. याचा मेन वर्ब मूळ क्रिया म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. तर त्याचे 2 प्रकार आहेत. फॉर्म क्वेश्चन्स. टू फॉर्म क्वेश्चन्स, क्वेश्चन तयार करण्यासाठी, येस नो क्वेश्चन्स बनवण्यासाठी. डू यू लाईक अ मँगो. डू यू नो द आन्सर. डिड यू सी द बर्ड. आणि दुसरा आहे WH टाईप क्वेश्चन्स बनवायचे. व्हॉट डिड सी से आणि व्हॉट डज ही वॉन्ट. अशाप्रमाणे डू आणि डज डीडचा उपयोग आपण केला जातो. अंडरलाईन द मेन वर्ब. आता मेन वर्ब खाली इन द अबाव क्वेश्चन. आता डू यू नो. नो हे मेन वर्ब आहेत. सी मेन वर्ब आहेत. त्यानंतर डीड आणि डज हे सुद्धा मेन वर्ब या ठिकाणी दाखवलेले आहेत. कॅन वी ड्रॉप द रिमूव्ह द मेन वर्ब फ्रॉम द क्वेश्चन्स. हिअर डू यू स्विम. डू यू फ्लाय. डू यू एवर थिंक. डू फॉर्म नेगेटिव्ह सेंटेन्स. वी डिड इट. सी डज नॉट लाईक द फ्लावर्स अँड दे डिड नॉट डू इट. या ठिकाणी आपण डू या क्रियापदाविषयी माहिती बघितली आहे. पुन्हा एकदा ऑक्झिलरी वर्ब डू याविषयी माहिती बघू. डू इज यूज विथ द मेन वर्ब.
मेन व्हर्ब जे आहेत, डू आपण मेन व्हर्ब म्हणून सुद्धा उपयोग करतो, मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा उपयोग करतो. ते दोन प्रकारे, एक येस नो टाईप क्वेश्चन बनवताना आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवताना. डू यू नो द आन्सर? डिड यू सी द बर्ड? व्हॉट डिड सी से? व्हॉट डज ही वॉन्ट? अंडरलाईन द मेन व्हर्ब in the above questions. Can we drop or remove it, the main verb, from the question? No. Do you swim? Do you fly? Do you ever think? Be activity to form the negative sentence. Negative sentence बनवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग होतो. We do not eat it. She does not like a flower. They did not do it. अशा प्रकारे आपण डूचा उपयोग करू शकतो मेन व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून. ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रिया म्हणून त्याचा उपयोग आपण केला जातो. या ठिकाणी काही वाक्यरचना आहेत, त्या वाचतो मी. दे आर नॉट सिरियस अबाउट देअर स्टडीज. दे डोंट नो व्हॉट दे आर मिसिंग. सी डज नॉट प्ले. We do not like to study. Don't be so negative. या ठिकाणी डू नॉटचा उपयोग कशा प्रकारे केला आहे किंवा डज, डोंट, डीड, डूचाच भूतकाळ हा डीड आहेत. या ठिकाणी डज हे सहाय्यकारी क्रियापदे वापरले जातात. या ठिकाणी तुम्हाला एक इंग्लिश वर्कशॉप दिला आहे किंवा ओरल वर्क दिलं आहे, ते तुम्ही करायचं आहे. अशा प्रकारे डूची वाक्यरचना पुस्तकातून पाहून तुम्ही लिहायची आहे. TOW टू ही वाक्यरचना या ठिकाणी दिलेली आहे. 2 minutes ऑफ ओरल वर्क. टेल ॲज मेनी नेगेटिव्ह सेंटेन्स ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. जितकी तुम्हाला नेगेटिव्ह वाक्य करता येतील तेवढी 2 मिनिटात तुम्ही बनवायची आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे बघा. दे आर नॉट सिरियस अबाउट देअर स्टडीज. दे डू नॉट नो व्हॉट दे आर मिसिंग. सी डज नॉट प्ले. वी डोंट लाईक टू स्टडी अँड डू नॉट सो नेगेटिव्ह. अशा प्रकारे तुम्हाला 2 मिनिटात नेगेटिव्ह वाक्य जितकी लिहायची तुम्ही ते लिहू शकतात. बाकीचा भाग नंतर बघू. थँक्यू.